अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनिता शोमध्ये तुमचे स्वागत. चला तर स्टार्ट करूयात. वोकॅब्युलरी वर्ड्स, काही मराठी शब्द इंग्रजीमध्ये पार्ट 3. तर पहिला शब्द आहे कुटुंब. कुटुंब म्हणजे फॅमिली. कुटुंब फॅमिली. नेक्स्ट आहे ठीक. ठीक म्हणजे ओके. ठीक ओके. नेक्स्ट आहे गप्प म्हणजे सायलेंट किंवा क्वाएट. गप्प सायलेंट किंवा क्वाएट. नेक्स्ट आहे उपयोगी. उपयोगी म्हणजे यूजफुल किंवा बेनिफिशियल. ठीक आहे. उपयोगी, यूजफुल किंवा बेनिफिशियल. नेक्स्ट आहे गैरहजर म्हणजे ॲब्सेंट. गैरहजर ॲब्सेंट. पुढचा शब्द आहे झुंबड. झुंबड म्हणजे क्राऊड. एखाद्या दुकानात साड्यांचा किंवा अजून कसला सेल लागला असेल तर आपण म्हणतो ना, बापरे इथे तर लोकांची झुंबड उडाली आहे. सो झुंबड म्हणजे क्राऊड. ठीक आहे. नेक्स्ट आहे शांतता किंवा नीरव म्हणजे क्वाएट किंवा सायलेंट. शांतता किंवा नीरव म्हणजे क्वाएट किंवा सायलेंट. नेक्स्ट आहे पहुडणे म्हणजे लाय डाऊन. ऑफिसला वगैरे जाऊन आल्यावर आपण थकून जातो, मग आपण असं म्हणतो थांब जरा पहुडते, मग चहा पिते. सो पहुडणे म्हणजे लाय डाऊन. नेक्स्ट आहे प्रतिकारशक्ती. प्रतिकारशक्ती म्हणजे रेझिस्टन्स. प्रतिकारशक्ती रेझिस्टन्स. नेक्स्ट आहे बसवून ठेवणे म्हणजे कीप वेटिंग. एखाद्याला आपण बसवून ठेवतो. ऑफिसमध्ये खूप काम असतं, तर मग समोरची व्यक्ती आलेली असते, तेव्हा आपण बॉस सांगतात की थांब जरा त्यांना बसवून ठेव 1-2 मिनटं, मग मी बोलवतो. सो बसवून ठेवणे म्हणजे कीप वेटिंग. नेक्स्ट आहे भरभराट म्हणजे प्रॉस्पेरिटी किंवा राईज. भरभराट, प्रॉस्पेरिटी किंवा राईज. नेक्स्ट आहे मायाळू म्हणजे अफेक्शनेट किंवा लविंग. मायाळू म्हणजे अफेक्शनेट किंवा लविंग. नेक्स्ट आहे लवचिक म्हणजे फ्लेक्सिबल. लवचिक, फ्लेक्सिबल. पुढचं आहे लष्करी म्हणजे मिलिटरी. लष्करी, मिलिटरी. नेक्स्ट आहे सराव म्हणजे प्रॅक्टिस. मुलांना सांगतो ना, तुला गणिताचा सराव केला पाहिजे खूप. सो सराव म्हणजे प्रॅक्टिस. नेक्स्ट आहे ज्ञान. ज्ञान म्हणजे नॉलेज. ज्ञान, नॉलेज. ज्ञान, नॉलेज. नेक्स्ट आहे शाकाहारी म्हणजे व्हेजिटेरियन. शाकाहारी, व्हेजिटेरियन. नेक्स्ट रौप्य पदक, सिल्वर मेडल. रौप्य पदक म्हणजे सिल्वर मेडल. नेक्स्ट आहे येत्या शुक्रवारी. आपण असं गप्पात म्हणतो ना, हा येत्या शुक्रवारी मी येईन किंवा येत्या शुक्रवारी तू मला भेट. सो येत्या शुक्रवारी म्हणजे कमिंग फ्रायडे. आपण कोणताही दिवस घेऊ शकतो, असा येत्या गुरुवारी, येत्या रविवारी, येत्या. ठीक आहे. येत्या शुक्रवारी म्हणजे कमिंग फ्रायडे. पुढचं आहे बादलीभर म्हणजे बकेट फुल. फॉर एक्झाम्पल, उन्हाळ्यात आपण कुठे बाहेर फिरायला वगैरे जातो आणि मग घरी आल्यावर आपल्याला असं वाटतं की कधी एकदा मी फ्रेश होते किंवा फ्रेश होतो. तेव्हा आपण काय म्हणतो की बापरे आता मी बादलीभर पाण्याने आंघोळ करणार आहे. सो बादलीभर म्हणजे बकेट फुल. ठीक आहे. पुढचं आहे निष्ठूर. निष्ठूर म्हणजे क्रुएल किंवा हार्ड हार्टेड. निष्ठूर, क्रुएल किंवा हार्ड हार्टेड. नेक्स्ट आहे इतकं जास्त म्हणजे सो मच. इतकं जास्त म्हणजे सो मच. नेक्स्ट आहे घोगरा. घोगरा म्हणजे रफ किंवा होअर्स. आपण म्हणतो ना, हिचा आवाज घोगरा आहे, किंवा आवाज काही वेळेला बसलेला असतो सर्दीमुळे, तर आपण म्हणतो अरे माझा आवाज खूप घोगरा येतो आहे. सो घोगरा म्हणजे रफ किंवा होअर्स. नेक्स्ट आहे घृणास्पद म्हणजे डिस्गस्टिंग किंवा हेटफुल. घृणास्पद, डिस्गस्टिंग किंवा हेटफुल. नेक्स्ट आहे खबऱ्या. खबऱ्या म्हणजे इन्फॉर्मर. खबऱ्या, इन्फॉर्मर. पुढचं आहे
खराब म्हणजे स्पॉइल. ठीक आहे, खराब, स्पॉइल. पुढचं आहे कढई. कढई म्हणजे डीप पॅन. कढई, डीप पॅन. नेक्स्ट आहे कथाकथन म्हणजे स्टोरी टेलिंग. कथाकथन म्हणजे स्टोरी टेलिंग. नेक्स्ट आहे आपोआप. आपोआप म्हणजे ऑटोमॅटिक किंवा नॅचरल. आपोआप, ऑटोमॅटिक किंवा नॅचरल. नेक्स्ट आहे अनवाणी. अनवाणी म्हणजे बेअरफूट. अनवाणी, बेअरफूट. चला तर आता वेळ झाली आहे रॅपिड फायर राऊंडची. आपल्याला या मराठी शब्दातले इंग्रजीमध्ये शब्द किती लक्षात राहिलेत ते बघूयात. ठीक आहे, 1 2 3 4 5. स्टार्ट. कुटुंब, फॅमिली. ठीक, ओके. गप्प, सायलेंट किंवा क्वाइट. उपयोगी, युजफुल किंवा बेनिफिशियल. गैरहजर, ॲब्सेंट. झुंबड, क्राऊड. शांतता किंवा नीरव, क्वाइट किंवा सायलेंट. पहुडणे, लाय डाऊन. प्रतिकारशक्ती, रेझिस्टन्स. बसवून ठेवणे, कीप वेटिंग. भरभराट, प्रॉस्पेरिटी किंवा राईज. मायाळू, अफेक्शनेट किंवा लविंग. लवचिक, फ्लेक्सिबल. लष्करी, मिलिटरी. सराव, प्रॅक्टिस. ज्ञान, नॉलेज. शाकाहारी, व्हेजिटेरियन. रौप्य पदक, सिल्वर मेडल. येत्या शुक्रवारी, कमिंग फ्रायडे. बादलीभर, बकेटफुल. निष्ठूर, क्रुएल किंवा हार्ड हार्टेड. इतकं जास्त, सो मच. घोगरा, रफ किंवा होअर्स. घृणास्पद, डिस्गस्टिंग किंवा हेटफुल. खबऱ्या, इन्फॉर्मर. खराब, स्पॉइल. कढई, डीप पॅन. कथाकथन, स्टोरी टेलिंग. आपोआप, ऑटोमॅटिक किंवा नॅचरल. अनवाणी, बेअरफूट. मित्रांनो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा 30पैकी तुम्हाला किती मार्क मिळाले आणि आवर्जून हे चॅनल नक्की बघा. आपल्या खूप खूप फायद्याचे आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा. शिवाय बेल आयकनसुद्धा प्रेस करा. तर पुन्हा भेटूयात अल्पनिता शोच्या वोकॅब्युलरी वर्ड्समध्ये पार्ट 4 मध्ये. धन्यवाद.